गोवा हे महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेलं किंबहुना महाराष्ट्राचा अत्यंत जवळचा सख्खा भाऊ असलेलं राज्य. त्या गोव्याची संस्कृती बहुविध आहे. या इथे पोर्तुगीज संस्कृती आहे, तसंच कोकणी भाषा आहे आणि मराठी देखील कोकणीचा साज लिहून आपल्या समोर येते. हे सगळं भाषिक अस्मितेचं राजकारण समोर याचं कारण गोव्यामध्ये सध्या निवडणुकांचा कार्निवल आहे आणि या निवडणुकात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येऊ पाहतोय तो विकासाच्या पलीकडे जाऊन आलेला मुद्दा, तो म्हणजे भाषिक अस्मितेच्या अस्तित्वाचा. आणि तो मुद्दा घेऊन उभे राहिलेत गोवा सुरक्षा मंचाचे, ज्याची पहिल्यांदा भाषिक अस्मितेची भूमिका होती आणि नंतर त्याचा राजकीय दृढोच्चार झाला, ते म्हणजे सुभाष वेलिंगकर. सुभाष वेलिंगकर यांनी राजकीय पक्षाची स्थापना करून महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष आणि शिवसेना यांच्याबरोबर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गठबंधन केलेलं आहे आणि 40 विधानसभाच्या या गोवा विधानसभेमध्ये 6 जागांवर त्यांचे उमेदवार उभे राहणार आहेत. सुधीन ढवळीकर हे त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे एक प्रकारे उमेदवार आहेत. या 6 उमेदवारांना घेऊन ते गोव्याच्या जनतेला भाषिक अस्मितेची साथ घालणार आहेत. आज मी इथं गोव्यामध्ये त्यांच्या घरी त्यांच्याशी बातचीत करणार आहे गोव्यातल्या निवडणुकांबाबत. सुभाष वेलिंगकर, झी24 तासवर आपलं स्वागत. एक प्रकारे 6 फक्त उमेदवार दिले जात आहेत. 6 उमेदवारांच्या पक्षाला जनतेनं का निवडावं? 6 उमेदवार म्हणजे वास्तविक ज्या वेळेला आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाच्या मध्यास आल्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गोव्यावर 17 वर्ष राज्य केलेला पक्ष, अस्मिता जराशी विसरलेला पक्ष, जुनं सगळं वैभव, आणि हा पक्ष ज्याच्याबद्दल गोव्याच्या जनमानसात अजूनही स्थान आहे, सिंह हे चिन्ह जे आहे त्यालाही त्याच्याबद्दलही अंतःकरणात स्थान जनतेच्या आहे. तर ते असल्यामुळे आम्हाला काही राजकीय स्वार्थ त्यावेळेला नव्हता, आजही नाही. ते नसल्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपकडे असलेली अभद्र युती तोडावी असं आव्हान आम्ही त्यांना केलं होतं आणि त्याच्यानंतर 6 महिने वाट पाहिली. सप्टेंबरपर्यंत आम्ही थांबू असं सांगितलं होतं. एप्रिलमध्ये त्यांना आम्ही साथ दिली की त्यांनी तोडावी आणि बाहेर यावं आणि सगळा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जो संच आहे हा त्यांच्यामागे उभा राहील. तर त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा सांगावं लागलं की जनतेला जर एका विशिष्ट निर्णायक अवस्थेपर्यंत न्यायचं झालं तर मग नेतृत्व थिटप पडून नाही चालणार. मग पुढचा पर्याय काय? भाजपवाले बोलायला लागले की भाजपशिवाय संघाला पर्याय नाही, जनतेला पर्याय नाही, त्यामुळे पर्याय देऊ असं सांगितलं होतं. मगोची वाट पाहिली आणि मगोने तसा प्रतिसाद म्हणजे व्यवस्थित सांगितलं नसल्यामुळे ना करू शब्द दिल्याप्रमाणे स्थापना करावी लागली. राजकीय हे डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाकांक्षा वगैरे करून हा पक्ष स्थापन झालेला नाही, पण आता स्थापनच जर झालेला आहे तर तो पक्ष पुढे जाईल. बरोबर. 2-3 महिने निवडणुकीत आहेत तर त्या दृष्टीने राजकीय पक्षाची काही उभारणी होऊ शकत नाही याची जाण आम्हालाही होती. त्यामुळे ते 6 सीट्स वगैरे जे आहेत ते त्याच्याकरता आहेत. पण 6 सीट असलेला पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही हे सांगायला कोणा राजकीय ज्योतिषाची अथवा पंडिताची आवश्यकता नाही. त्यात पुन्हा राजू सुकेरीकर हे तुमचे पणजीतले अत्यंत महत्त्वाचे उमेदवार, की जो मतदारसंघ हा दस्तूरखुद्द मनोहर पर्रीकरांचा आहे, तिथं त्यांनी घेतलेली माघार हे एक प्रकारे निवडणुकीच्या सुरुवातीलाच आपल्या पक्षाला मिळाला धक्का मानायचा का? नाही, राजूभाईंनी माघार घेतलेली नाही. ते रिंगणात अजूनही निर्णय झालेला नाही. त्यांना जो आकस्मिक आजार जो झाला आणि डिटेक्ट झाला तर तो आजार हा स्ट्रेसशी संबंधित आहे. त्यामुळे ते उपचारासाठी आणि वेगवेगळे टेस्ट्स घेण्यासाठी म्हणून लीलावती हॉस्पिटलमध्ये काल दाखल झालेले आहेत. आज रात्रीपर्यंत ते परत पोहोचण्याची शक्यता आहे. कसं आहे आरोग्य वगैरे असं म्हणजे राजूभाई सुकेरकरांचे प्राण आणि निवडणूक याच्यातलं आम्ही ते प्रिफर करू, कारण राजूभाई हे निष्ठावंत कार्यकर्ते संघाचे संघचालक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्यांचं महत्त्व आम्हाला विशेष वाटतं. त्यामुळे माघार घेतलेली नाही. ते निवडणुकीत आपल्याबरोबर असतीलच, फक्त निवडणुकीच्या रिंगणात ते असतील की नसतील याचा निर्णय व्हायचा आहे. आपण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष त्याच्यानंतर शिवसेना यांच्याबरोबर गठबंधन केलेलं आहे. शिवसेना सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्यावर कडवट टीका करते आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या प्रत्येक निर्णयावर ते टीका करत आहेत. दोन्हीकडे ते सत्तेत सहभागी देखील आहेत. त्यांच्या या टीकेशी आपली सहमती असं मानायचं? नाही, गोव्याबाहेरचं राजकारण जे आहे त्याच्याशी मला काही स्वारस्य नाही. त्यामुळे त्याच्यावर कॉमेंट करणं मला प्रशस्त वाटत नाही.
भाषिक अस्मिता हा मुद्दा जर अत्यंत महत्त्वाचा असेल, गोव्याच्या विकासापेक्षा सुद्धाही आपल्या महत्त्वाचं वाटत असेल, तर मग 40च्या 40 उमेदवार सबळावर उभे करायचे होते. फक्त 6 उमेदवार, तेही 2 पक्षांना घेऊन आपण उभे करताय. या धोरणात्मक गोष्टीबद्दल काय म्हणाल? नाही, प्रश्न 6 उमेदवार आणि 4 उमेदवार या संख्येचा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गोव्यात 17 वर्ष सत्ता भोगलेला पक्ष आहे. अनुभव त्या पक्षाच्या पाठीशी आहे. लोकमत म्हणजे या पक्षाने ठरवल्यामुळे त्याने अधिक जागा लढवलेल्या नाहीत, पण जनमानसात या पक्षाच्या स्थान आहे. त्यामुळे सीट्स किती आपल्या वाट्याला येतात हा प्रश्न नव्हता आमच्यासमोर. भारतीय जनता पार्टीचा पाडाव झाला पाहिजे एक, आणि केवळ निगेटिव्ह भूमिका न घेऊन जाता आपलं सरकार आलं पाहिजे. सरकार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने लीड घ्यावा असं आम्हाला वाटतं. 6 उमेदवार घेऊन 40 विधानसभा क्षेत्रामध्ये आपण कसं काय सरकार आणणार आहात? नाही, सरकार हे संयुक्त येईल, मिश्र सरकार येईल, आणि त्यामुळे मिश्र सरकारचे मुख्यमंत्री हे सुदीन ढवळीकर असतील असं घोषितही केलेलं आहे. अनेक मंडळी आमच्यापैकी जी आहे ही राजकारणातली मंडळी नाही, राजकारणात स्वारस्य असलेली मंडळी नाही. केवळ या भाषा प्रश्नाला उत्तर जे अंतिम जे द्यायला पाहिजे हा रिस्पॉन्स हा पॉलिटिकल द्यायला पाहिजे असं वाटलं. कारण मागच्या वेळेला काँग्रेसने ज्या वेळेला हा प्रमाद केला त्यावेळेला त्याचं उत्तर आम्हाला राजकीय परिभाषेतून द्यावं लागलं. आत्ता भारतीय जनता पार्टीने तेच पाप केलेलं आहे म्हटल्याबरोबर त्यांनाही पॉलिटिकल उत्तर द्यावं लागलं. 90 वर्षाची संघाच्या परंपरा, त्या परंपरेमध्ये संघाची परंपरा पाळणारे जसे स्वयंसेवक आहेत तसेच संघाच्या परंपरा ओलांडणारेही आहेत. त्याची सुरुवात आपण बलराज मधोकांपासून करूया. बलराज मधोक ते सुभाष वेलिंगकर असा प्रवास आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. यातलं कोण यशस्वी झालं? नाही, यशस्वी झालं नसेल, पण एक विशिष्ट तत्व घेऊन पुढे जे राहिले तर बीज रूपाने एखाद्या कुठल्याही तत्वाने सिद्धांत जर असेल तर पराभव झाला किंवा विजय झाला याच्यावर काही अवलंबून नसतं. त्या तत्वाचं बीजारोपण जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. भाषिक अस्मितेच्या तत्वाचं बीजारोपण या ठिकाणी आपल्या भूमिकेतनं यापूर्वी देखील झालेलं होतं. भाषिक अस्मितेचा लढा निवडणुकीच्या रिंगणात आणून मूळ तत्वांशी आणि मूळ पक्षाशी फारकत घेऊन आपण आता काय मिळवलं? भारतीय जनता पार्टी जी गोव्याची आहे ही तत्वच्युत पार्टी आहे असं मी म्हणेन. तर लोकप्रतिनिधित्व जर करायचं असेल बिगर राजकीय शक्तीला तर ते लोकप्रतिनिधित्व हे अशा शक्तींच्या विरुद्ध केलं पाहिजे, म्हणजे सिद्धांत टिकण्याला मदत होईल असं वाटलं म्हणून हे चालू केलं. निवडणूक ही जशी सिद्धांतांच्या राजकारणाची आहे तशीच ही निवडणूक ही साम दाम दंड भेद या सगळ्याची असते. गोव्याच्या राजकारणामध्ये याचा आपल्याला पूर्ण अनुभव आत्तापर्यंत आलेला असेल. आपण इथले बुजुर्ग जाणकार आहात. साम दाम दंड भेद याचा वापर करू शकणाऱ्या पक्षांना आपण केवळ सिद्धांतांच्या आधारावर कसे तोंड देणार? का हौतात्म्याचं पावित्र्य किंवा हौतात्म्याची मजा एवढंच फक्त यातलं आहे? नाही, अजिबात नाही. हौतात्म्याचं पावित्र्य किंवा मजा वगैरे असं काही नाही. प्रश्न जे करणार आहोत ते यशस्वीतेपर्यंत नेण्याची क्षमता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांत मिळून आहे असं वाटतं. भारतीय जनता पार्टीची शून्यातून जी उभारणी इथे झाली त्याच्यामागे जे कार्यकर्ते उभे होते, जे कमिटेड मतदार उभे होते, हे सगळे आता भारतीय जनता पार्टीला सोडून इकडे आलेले आहेत. आज या क्षणाला तुम्ही सुदीन ढवळीकर यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करताय. जर उद्या पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाने मनोहर पर्रीकर यांचं नाव निवडणुकीच्या तोंडावर ऐन वक्ताला मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून पुढे केलं तर आपली काय भूमिका असते? त्याचा काही परिणाम जनमानसावर होणार नाही. मनोहर पर्रीकरांचं जे व्यक्तिमत्व आणि जी इमेज प्रतिमा त्यांची राहिली ही प्रतिमा साफ खाली पडलेली आहे. आता मनोहरकडे बघितल्यानंतर मुलं देखील कॉलेजमधली यू टर्न आ गया असं म्हणतात. म्हणजे अत्यंत खोटारडा, खोटं बोलणारा माणूस अशी प्रतिमा आता मनोहर पंतांची आहे. आत्ता जी काँग्रेसमधली घाऊक मंडळी, त्यांनी भ्रष्टाचारी मंडळी ज्यांच्यावर स्वतः मनोहरनी आरोप केले होते, तुरुंगात जाण्यापर्यंत त्यांनी त्यांच्यावर सगळे कारवाया केल्या, या सगळ्यांना त्याने आता पक्षात घेतलेलं आहे. आपला टार्गेट किंवा शत्रू नंबर 1 कोण आहे? मनोहर पर्रीकर, दुसरा पर्याय मनोहर पर्रीकर आणि भाजप, का भाजप, का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विद्यमान नेतृत्व? संघाच्या विद्यमान नेतृत्वाशी काही हे नाही, म्हणणं नाही माझं. नेतृत्वाने चुकीचा निर्णय घेतला, बीजेपीच्या वळचणीला गेले,
दडपण्याचा आंदोलन प्रयत्न केला. त्या संदर्भात या सगळ्या गोष्टी दडपण्याचा आंदोलन प्रयत्न केला म्हणजे त्यांनी संघचालक पदावरून मला हटवलं. त्याचं एकमेव कारण म्हणजे मी आंदोलनाचा चेहरा बनत चाललो होतो. आणि गेल्या 2011च्या आंदोलनात ज्या वेळेला संघाने अशी भूमिका घेतली होती की काँग्रेसला पर्याय म्हणून भाजप, त्यावेळी राजकीय हालचाली सगळ्या या मीच केल्या होत्या संघाचा संघचालक म्हणून आणि एकूणच समन्वयक म्हणून भारतीय भाषा सुरक्षा मंचचा. तर यावेळी त्या चालत नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली. मग मी प्रेस कॉन्फरन्सेस घेऊ नये, मी अमुक भाषण करू नये, अमित शहांच्या विरुद्ध निदर्शनं करू नये, हे ऐकण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. कारण मला तत्वापेक्षा सिद्धांतापेक्षा एखादी व्यक्ती किंवा एखादा पक्ष आणि संघटना मोठी वाटत नाही. मी समाजाचं प्रतिनिधित्व करतो. समाज सर्वश्रेष्ठ आहे अशी माझी भावना आहे. त्यामुळे शत्रू नंबर 1 जो आहे तो मनोहर पर्रीकर व्यक्तिशः शत्रू नंबर 1 नाही, ती प्रवृत्ती जी मनोहर पर्रीकरमध्ये भरलेली आहे तिचा मी शत्रू आहे. ती प्रवृत्ती भारतीय जनता पार्टी बाकीच्यांनी मूकसंमती त्याला दिल्यामुळे निष्क्रिय ही सगळी मंडळी राहिली. त्यांना स्वतःचं मत नाही, डमी म्हणून हे मुख्यमंत्र्यांनी इथे सगळं केलं. त्यामुळे सगळ्या लादलेल्या सगळ्या गोष्टी मनोहर पर्रीकरांच्या ज्या आहेत या मुकाटपणे सहन करणारी मंडळी ही गोव्याच्या राजकारणात चालू शकत नाही. किती मुरड जरी तत्वानं घातली पर्रीकरांनी तरी त्याचा साथ देणारी. आणि त्यामुळे हे सगळे म्हणजे हे शत्रू नव्हेत. मी त्यांना शत्रू मानून त्यांना मोठं नाही करणार. हा एक पर्सनल वॉर आहे सुभाष वेलिंगकर विरुद्ध मनोहर पर्रीकर, अशी एक लढाई आहे वैयक्तिक? ॲब्सोल्युटली नाही. वन अपमनशिपची? ॲब्सोल्युटली नाही. कारण मागच्या वेळेला आंदोलन एवढंच तीव्र झालं होतं. यावेळेला मनोहर पर्रीकर, बाकी सगळे साथीदार, श्रीपादजी नाईक वगैरे सगळी मंडळी इन्क्लुडिंग मुख्यमंत्री आमच्याबरोबर होते. माझ्या आजूबाजूला रस्त्यावर बसले होते, रस्ते अडवले होते, शर्ट काळी घालून मायभास जाय वगैरे घोषणा करत फिरले होते, सगळे वचनं दिली होती वगैरे हे केलं होतं. त्यावेळेला आंदोलन जे होतं ते दिगंबर कामतांच्या विरुद्ध चाललेलं होतं काँग्रेसचे. ती लढाई जशी दिगंबर कामतांच्या विरुद्ध नव्हती तशी ही लढाई बिकॉज मनोहर पर्रीकर इज रिस्पॉन्सिबल फॉर द एंटायर फ्रॉड. सर्वोच्च न्यायालयाचा अलीकडचा एक निवाडा आहे ज्याची आपल्याला पूर्णपणे जाणीव असेल आणि त्या निकालानुसार जात, भाषा, धर्म, पंथ याच्या आधारावर निवडणुकीमध्ये प्रचारात आपल्याला मतं मागता येणार नाहीत. तसं झालं तर तो निवडणुकीच्या प्रचारातला गुन्हा मानला येईल आणि त्याच्यावर कारवाई होऊ शकते. गोव्यामध्ये याकरता विशेष निरीक्षक तैनात करण्यात आलेत अशी माझी बातमी आहे. या पार्श्वभूमीवर केवळ भाषिक अस्मिता हा अजेंडा घेऊन पुढे येणारा आपला पक्ष किंवा त्याला समर्थन करणारे मगोपा असेल किंवा शिवसेना असेल प्रचार कसा करणार? सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला तो विशिष्ट राज्यातली विशिष्ट परिस्थितीच्या आधारावर दिलेला आहे. उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये कन्नडचं सप्रेशन हे मराठीवर होतं. मराठी भाषकांना अन्याय वाटतो म्हणजे मराठी विरुद्ध कन्नड असं सेटिंग झालेलं आहे. इथे गोव्यात या दोन्ही भाषा एकत्र आलेल्या आहेत. संघर्ष नाही दोन भाषांमध्ये. आपल्या कोकणी मराठी एका फोरमवर आहेत. त्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या दायऱ्यात ज्या गोष्टी येतात त्याच्या बाहेरची ही गोष्ट आहे. आणि मुख्य मागणी जी आहे ती या भाषांचं संरक्षण करायचं असल्यामुळे इंग्रजीला केवळ प्राथमिक स्तरावर दिली जाणारी ग्रँट ही सरकारने बंद करावी ही प्रमुख मागणी आहे. त्यामुळे भाषा विरुद्ध भाषा, भाषेवरून संघर्ष असा मुद्दा नाही. आत्ताचं जे गोव्यातलं विद्यमान सरकार आहे, भारतीय जनता पक्ष आहे, ते त्यांनी केलेली विकासाची कामं त्यातले पुरावे देऊ शकतात आणि ते या निवडणुकीला एका वेगळ्या वायडर स्कोपमध्ये आणू शकतात ज्याच्यामध्ये भाषिक अस्मिता हा मुद्दा लोप पावेल असं आपल्याला वाटत नाही का? याचं कारण गोव्यातली मूळ संस्कृती ही बहुसांस्कृतिक आहे. इकडे पोर्तुगीज कल्चरची लोकं आहेत, इकडे कोकणी कल्चरची लोकं आहेत, इकडे मराठी कल्चरची लोकं आहेत किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन राहणारा एक मोठा समाज आहे. यामध्ये भाषिक अस्मितेचा आवाज हा कितपत बुलंद होईल? नाही, गोव्याची संस्कृती मल्टी कल्चर आहे असं मी मानत नाही. मल्टीकल्चर नावाने जे काही पोर्तुगीजांच्या नावाने चालतं ते रेप कल्चर आहे असं मला वाटतं. गोमंतकावर जो अस्मितेवर जो बलात्कार केला पोर्तुगीजांनी त्याच्या ज्या काही कोणा शिल्लक आहेत त्या संस्कृतीचा भाग नव्हे. गोव्याची संस्कृती ही विक्षुण्ण आहे आणि अबाधित आहे. केवळ भाषिक प्रश्न घेऊन आम्ही पुढे जात नाही. डेव्हलपमेंट म्हणजे फसवणारी माणसं, विश्वासघात करणारी माणसं आणि विकास करणारी माणसं याच्यातला भेग जनतेला ओळखता येतो. मी एक उदाहरण देतो. म्हणजे इथे PWD हे सगळीकडे असतं, सार्वजनिक बांधकाम खातं.
ते बांधकाम एक 18,000 रुपये पर स्क्वेअर मीटर या रेटने बांधकामं करतं. या लोकांनी GSSIDC नावाची एक वेगळी संस्था स्थापन केली, कॉर्पोरेशन स्थापन केलं. त्याच्यावर चरायला काही लोकांना नेमलं, म्हणजे अगदी आशीर्वादातल्या लोकांना, आणि त्यांची रेट 36,000 रुपये पर स्क्वेअर मीटर आहे. म्हणजे हे सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. ॲब्सोल्युटली भ्रष्ट सरकार आहे. या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? या भ्रष्टतेला जबाबदार जी आहे ती जनता आहे निवडून दिलेली, विश्वासाने निवडून दिले, 5 वर्षांसाठी निवडून दिलं. कोणत्या मंत्र्यांनी कुठला भ्रष्टाचार केला? नाही, हे आत्ता नाही सांगता येत, म्हणजे असं उघडपणे नाही सांगता येत. निवडणुकीच्या काळात ही सगळी प्रकरणे जी आहेत ते PWD खात्यात भ्रष्टाचार झाला. ॲब्सोल्युटली झाला. हे जनतेसमोर आलेलं आहे, ते त्यांच्याचकडून जनतेसमोर आलेलं आहे. नितीन गडकरी यांच्याकडे या निवडणुकीच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिलेली आहे आणि इकडे मनोहर पर्रिकर हे देखील तळ ठोकून आहेत. गडकरींचं इथे येणं हे आपल्याला त्रासदायक असू शकतं? नाही, काही नाही. गडकरींचं येणं जाणं हे जसं मागच्या काही वर्षात झालेलं आहे तसंच याकडे पाहिलं जाईल. त्याचा मोठा परिणाम जनमानसावर नाही. गडकरी एक हाती निवडणूक जिंकून देऊ शकतील असं नाही वाटत? नाही, नॉट ॲट ऑल. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून पुन्हा प्रचाराच्या सभांमध्ये केंद्र सरकारवर, महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टींवर टीका केली जाईल. त्यावेळी त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसताना प्रचारात आपण त्याबद्दल काय बोलणार? नाही, इथे युतीच्या समोर काही कॉमन मिनिमम प्रोग्राम असं आणलेलं आहे आणि सगळे तिन्ही पक्षांनी ते मान्य केलेलं आहे. आणि गोव्याच्या संदर्भातच आपण जे काही हे करायचं असेल ते करू, असं एक नॉर्मली आमचं ठरलेलं आहे. गोव्याला शेवटचा प्रश्न. त्रिशंकुतेचा इतिहास आहे, त्रिशंकुतेचा शाप आहे असं आपण म्हणूया. किंबहुना ज्याचे सर्वात कमी आमदार असतात तो मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरवतो किंवा आपली बाजी मारून नेतो. कदाचित 30 गणितं 6 उमेदवार उभं करण्यामागे आपल्याकडे निश्चित असू शकते. अशा वेळेला आपला नैसर्गिक पार्टनर सत्ता स्थापनेमध्ये कोण असेल? आपल्या अटी काय असतील? नैसर्गिक सत्ता स्थापना ही इतरांची मदत घेऊन करावी लागणार नाही, इतपत जनमत आज संघटित झालेलं आहे. 2 गोष्टी माझ्या समोर येतात उदाहरणं. एक म्हणजे आणीबाणीनंतर जी निवडणूक झाली, काँग्रेस गव्हर्नमेंटला सपशेल पाडाव त्या सरकारचं त्यावेळेला झाला आणि जनता पार्टी निवडून आली. तशाच प्रकारे दिल्लीमध्ये जे झालं की भारतीय जनता पार्टीची जी सारी स्वप्न होते सरकार बनवायची, ही सपशेल धुळीला मिळवून आप हे विचारात कल्पनेत नसलेलं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं. अशाच प्रकारची परिस्थिती आता गोव्यात उद्भवलेली आहे. या लोकसभेला गोव्यामधल्या 2 जागांवर मतदान झालं तेव्हा भारतीय जनता पक्षाला 53% मतदान झाले याची आपल्याला कल्पना आहे. आत्तापर्यंत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत एवढ्या भरभक्कम प्रतिसाद मिळालेला नव्हता. आहे. आणि त्यावेळेला एक म्हणजे यावेळेला ह्या आंदोलनाची धग ही सुरू झालेली नव्हती. परत आश्वासनांवरच आम्ही जगत होतो सगळेजण. त्यानंतर जर निवडणूक झाली असती तर परिस्थिती वेगळी झाली असती. 19ची इलेक्शन ही वेगळी असेल. हिंदू पोलरायझेशन त्यावेळेला झालं, त्याचा फायदा जो आहे हा भारतीय जनता पार्टीला. गोव्यामधल्या बॅटल लाईन्स कशा मापून, तोलून, रेखून अशा काढल्या गेल्या आहेत हे आपल्याला दिसतंय. गोव्यामधली लढाई ही भाषिक अस्मितेवर लढायचा पुनरुच्चार आपल्याला सुभाष वेलिंगकर करताना दिसतात. तर शत्रू नंबर 1 ही प्रवृत्ती आहे. मनोहर पर्रिकर या व्यक्तीशी माझं भांडण नाही, तर त्यांनी आणलेल्या प्रवृत्तीशी असं सांगतानाच आपण राजकीय पक्षांचे उमेदवारांकरता एक किंगमेकर असू शकतो अशा प्रकारचं एक सूचक त्यांच्या बोलण्यातून पुढे आलं. सुभाष वेलिंगकर यांची भूमिका इथल्या राजकारणामध्ये किती महत्त्वाची असते हे त्यांना मिळणाऱ्या मतांवर, त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादांवरच ठरणारे. सध्या तरी गोव्यातलं राजकारण हे बहुरंगी होतं आहे एवढं मात्र नक्की. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल G24 तासच्या प्रेक्षकांतर्फे आभार. धन्यवाद. नमस्कार. G24 तास रहा एक पाऊल पुढे.